स्कंध 10वा, अध्याय 69. या अध्यायामध्ये देवर्षी नारदांना श्रीकृष्णांचा गृहस्थाश्रम कसा आहे हे पाहण्याची इच्छा झाली व त्यासाठी ते श्रीकृष्णांकडे गेले. याबाबत बघणार आहोत. शुकमुनी राजा परीक्षिताला म्हणाले की भगवान श्रीकृष्ण एकाच शरीराने एकाच वेळी ज्या 16,000 राजकुमारींचे पाणीग्रहण केल्यानंतर गृहस्थाश्रम कसा काय पालन करतात याचे नारद मुनींना मोठेच कुतूहल वाटत होते. त्याखेरीज श्रीकृष्णांच्या 8 पट्टराण्या आणि 16 इतर राण्या पण होत्याच. भगवान श्रीकृष्ण हा गृहस्थाश्रम कसा निभावतात हे पाहण्यासाठी देवर्षी नारद एकदा द्वारकेला येऊन पोचले. तेथे त्यांना स्फटिक व चांदीचे 9 लक्ष महाल दिसले आणि त्या महालांच्या फरशा चमकणाऱ्या पाचूंच्या होत्या. नगराची शोभा तर अवर्णनीय होती. ठिकठिकाणी चौक, सभागृह व मंदिरे दिसत होती. तसेच सर्व रस्त्यांवर व अंगणांमध्ये सडे घातलेले होते. तेथील उपवने व उद्याने फळाफुलांनी लहडलेले होते व हंस, सारस असे पक्षी तेथील रंगीत कमळे उमललेल्या तलावांमध्ये किलबिल करीत होते. ही द्वारका नगरी निर्माण करण्यासाठी विश्वकर्म्याने आपले सारे कौशल्य पणाला लावले होते हे स्पष्टपणे नारदांना दिसत होते. भगवंतांच्या पट्टराण्यांचे महाल अधिकच शोभिवंत होते. पोळ्यांचे खांब, वैद्रीय मण्यांच्या उत्तम फळ्या व इंद्रनील मण्यांच्या भिंती झगमगत होत्या. तेथील चांदव्यांना मोत्यांच्या माळा लावल्या होत्या. त्यांचे पलंग हस्तिदंती होते. दिवे रत्नजडित होते. त्यामुळे महालामध्ये झगमगाट होता. धुपाचा सुगंधी धूर तर झरोक्यांमधून बाहेर जात होता व बाहेरचा मंद वारा आत येत होता. तेथील दासी पण अत्यंत मौल्यवान वस्त्रे व दागिने घातलेल्या होत्या. जेव्हा नारद द्वारकेला गेले तेव्हा श्रीकृष्ण रुक्मिणीच्या महालात होते. ब्राह्मणांचा सदैव आदर करणाऱ्या श्रीकृष्णांनी नारद मुनींना प्रणाम केला. त्यांना आपल्या आसनावर बसवले व त्यांचे मनोभावे पूजन केले आणि त्यांच्या येण्याचे आगमनाचे प्रयोजन विचारले. नारद मुनींनी प्रथम श्रीकृष्णांची स्तुती केली व भगवंतांच्या चरणकमलांचे नारद मुनींना सदैव स्मरण राहावे अशी कृपा करण्याची विनंती केली. नंतर भगवान श्रीकृष्णांच्या योगमायेचे रहस्य जाणून घेण्यासाठी ते इतर राण्यांच्या महालात गेले. तेथे सुद्धा त्यांना भगवान श्रीकृष्ण स्वयं उपस्थित असलेले दिसले. एका ठिकाणी ते उद्धवासोबत व आपल्या राणीशी द्यूत खेळताना दिसले. तिथे पण भगवंतांनी नारद मुनींचे आधीप्रमाणेच आतिथ्य केले. इतर महालांमध्ये पण परिस्थिती काही वेगळी नव्हती. कुठे ते आपल्या लहान मुलांबरोबर खेळत होते तर कुठे स्नानाला जाण्याच्या तयारीत होते. कुठे पंचमहायज्ञ करत होते तर कुठे संध्या करत होते. कुठे ते ब्राह्मणांना भोजन देत होते तर कुठे स्वतः अन्न ग्रहण करीत होते. कुठे मौनव्रत धारण करून गायत्री मंत्राचा जप करीत होते तर कुठे हत्ती किंवा रथावर स्वार होऊन फिरत होते किंवा कुठे तर पलंगावर झोपलेले होते. कुठे भाट त्यांची स्तुती करत होते तर कुठे ते पुराणांचे श्रवण करत होते. एखाद्या ठिकाणी ते गायींचे दान करत होते तर एखाद्या ठिकाणी प्रिय पत्नीबरोबर हास्यविनोद करताना दिसत होते. कुठे धर्मशास्त्राचा अभ्यास करीत होते तर काही ठिकाणी वयात आलेल्या आपल्या पुत्र कन्या यांचे शास्त्रानुसार विधिवत विवाह लावून देताना पण दिसत होते. एके ठिकाणी तर एकांतात बसून प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या पुरुषाचे ध्यान करताना त्यांना दिसले. एका ठिकाणी बलरामांसोबत सत्पुरुषांचे कल्याण करण्याच्या योजनाही ते आखत होते. अशा रीतीने आणखी पण त्यांची विविध कार्ये विविध ठिकाणी चालू होती. श्रीकृष्णांच्या योगमायेचे वैभव पाहून नारद मुनी अचंबित झाले होते. शेवटी श्रीकृष्णांचा निरोप घेऊन ते निघाले. तेव्हाच त्यांनी श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत त्रिभुवनात विहार करण्याचे निश्चित केले.
श्रीकृष्ण सर्व जगाच्या कल्याणासाठी आपल्या अचिंत मायेचा स्वीकार करून मनुष्यासारख्या लीला करताना पाहिलेले आता श्रीकृष्णांचे गायन श्रवण करणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो. फक्त मनात भक्ती व श्रद्धा हवी. हरिओम. स्कंध 10 अध्याय 17. या अध्यायाचे आपण 2 भाग करूया, म्हणजे समजायला सोपे जाईल. पहिल्या भागात आपण भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या कशी होती हे बघणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये जरासंधाच्या कैदी राजांच्या दूताचे आगमन श्रीकृष्णांकडे होते ते बघणार आहोत. भाग पहिला, भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या. श्रीकृष्ण दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठून हात पाय तोंड धुवून प्रसन्न अंतःकरणाने मायातीत आत्मस्वरूपाचे ध्यान करीत असत. त्यांचे ते अखंड स्वयंप्रकाश, निरुपाधिक व अविनाशी आत्मस्वरूप स्वभावतःच अविद्यारहित आहे. या जगाची उत्पत्ती, स्थिती व लय याला कारण असणाऱ्या त्या आत्म्याच्या शक्तींमुळेच त्या विश्वेश्वराची सत्ता व आनंद यांचा अनुभव येतो आणि यालाच ब्रह्म असे नाव आहे. सदाचरण तत्पर असे भगवंत प्रातःकालीन आन्हिके आटोपल्यानंतर प्रथम विधिपूर्वक निर्मळ आणि पवित्र पाण्याने स्नान करीत मग स्वच्छ धोतर नेसून व उपरणे पांघरून संध्या वंदनादी कर्मे करीत. त्यानंतर हवन करून मौन धरून गायत्री मंत्राचा जप करीत व सूर्योदयाच्या वेळी सूर्याचे उपस्थान करून आपल्या अंशरूप असलेल्या देव, ऋषी व पितरांना उद्देशून तर्पण करीत. नंतर ज्येष्ठ व आदरणीय ब्राह्मणांची विधिपूर्वक पूजा करून त्यांना वस्त्रालंकार देऊन रोज प्रत्येकी एक बध म्हणजेच 13,084 दुधाळ प्रथमच व्यायलेल्या वासरू असणाऱ्या शांत स्वभावाच्या गायी, रेशमी वस्त्रे, मृगचर्म आणि तीळ यांचे दान करीत असत. यावेळी त्या गायींना सुंदर झाली व मोत्यांच्या माळा घातल्या जात. तसेच त्यांच्या शिंगांना सोने व खुरांना चांदी मढवलेली असे. यानंतर प्रभू आपल्याच विभूती रूप असलेल्या गायी, ब्राह्मण, देवता, वडील माणसे, गुरुजन व सर्व प्राण्यांना नमस्कार करून मंगल वस्तूंना स्पर्श करीत. यानंतर नगरवासी व अंतःपुरात राहणाऱ्या 4ही वर्णाच्या लोकांच्या कामना पूर्ण केल्यानंतर आपल्या अन्य प्रजेची इच्छापूर्ती करून त्यांना संतुष्ट करीत असत. फुलांच्या माळा, तांबूल, चंदन इत्यादी वस्तू ते अगोदर ब्राह्मणांना देत असत. नंतर स्वजन, मंत्री आणि राण्यांना वाटून मगच स्वतः उपयोगात आणीत. तोपर्यंत त्यांचा सारथी त्यांचा अद्भुत रस घेऊन येई व मग सात्यकी व उद्धवासह रथावर ते स्वार होत असत. त्यांची सुधर्मा नावाची सभा होती. मग ते त्या सभेमध्ये प्रवेश करीत. त्यावेळेला त्यांच्या अंगकांतीने सर्व दिशा उजळून जात. असे मानल्या जात असे की जे लोक या सभेत बसत त्यांना तहान, भूक, शोक, मोह व जरामृत्यू हे 6 विकार कधीही बाधत नसत. भाग दुसरा, जरासंधाच्या कैदी राजांच्या दूताचे आगमन. एके दिवशी त्या सुधर्मा सभेमध्ये एक नवीनच मनुष्य आला होता. जरासंधाने दिग्विजयाच्या वेळी जे राजे त्याला शरण आले नव्हते त्यांना बळजबरीने कैद करून एका किल्ल्यामध्ये कैदेत ठेवले होते. त्यांच्या वतीने तो श्रीकृष्णांना त्या राजांचे दुःख सांगायला आला. ते सर्वजण भगवंतांच्या चरणांशी शरण मागत होते, कारण श्रीकृष्णांचे चरण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे आहेत हे त्यांना माहिती होतं. श्रीकृष्णांनी जरासंधाशी 18 वेळा युद्ध करून 17 वेळा तर त्याला पराभूत केले होते, पण प्रत्येक वेळी त्याला सोडून दिले आणि त्याच्या सैन्याला मारले होते. तो जेव्हा फक्त एकदाच विजय प्राप्त केला होता जरासंधाने, तेवढ्यानेही त्याची घमेंड वाढली होती. जरासंधाला भगवंतांनी शासन करावे अशी इच्छा त्या दूताने व्यक्त केली.
तेवढ्यात नारद मुनी तेथे येऊन पोचले. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आसन देऊन त्यांची विधीपूर्वक पूजा केली व तिन्ही लोकांचे कुशलक्षेम विचारले. तसेच पांडवांची पण चौकशी केली व मग म्हणाले, पांडवांची काय इच्छा आहे? तेव्हा नारद मुनींनी आधी भगवान श्रीकृष्णांना नमन करून त्यांची स्तुती केली व मग म्हणाले की युधिष्ठिर स्वतः राजसूय यज्ञ जो सर्व यज्ञात श्रेष्ठ आहे तो करून भगवंतांची आराधना करू इच्छितो आणि त्यासाठी भगवान श्रीकृष्णांची त्याने संमती मागितली आहे. कारण त्या श्रेष्ठ यज्ञामध्ये भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी देव व यशस्वी राजांचे आगमन होईल. त्या सगळ्यांना माहिती आहे की भगवंतांचे श्रवण कीर्तन व ध्यान केल्याने अंत्यज सुद्धा पवित्र होतात. तर मग इतरांची काय कथा? नारद मुनी पुढे असेही म्हणाले की भगवान श्रीकृष्णांच्या चरणामृत धारा स्वर्गामध्ये मंदाकिनी, पाताळात भोगवती आणि मृत्यू लोकामध्ये गंगा या नावाने वाहत जाऊन साऱ्या विश्वाला पवित्र करतात. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांची निर्मल कीर्ती सर्वच दिशांमध्ये विस्तारलेली आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्यावर भगवंतांनी उद्धवाचे मत विचारले. उद्धवांनी काय मत दिले ते आपण पुढच्या अध्यायात पाहू. हरिओम. स्कंद 10 अध्याय 71. या अध्यायामध्ये आपण श्रीकृष्णांचे इंद्रप्रस्थाला गमन बघणार आहोत. आता श्री शुकमुनी राजा परीक्षिताला सांगायला लागले की राजा युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करायचा होता, पण त्यासाठी त्याला जरासंधाला सुद्धा जिंकावे लागणार होते. त्यावर यादव राजांची इच्छा होती की जरासंधाला भगवान श्रीकृष्णांनी हरवावे. हे उद्धवाचे मत होते. तेव्हा श्रीकृष्णांनी अतिशय गोड शब्दात उद्धवाला म्हणाले की जरी मी जातीने युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाला पांडवांचे सहाय्य होईल असे काही केले तर? तेव्हा उद्धव म्हणाला, पांडवांना मदत तर भगवंतांनी करायलाच हवी, कारण तशाने शरणागतांचे रक्षणही त्यांच्यामार्फत होईल. पण सर्व दिशांवर विजय मिळवणाऱ्यालाच राजसूय यज्ञ करण्याचा अधिकार असतो. तेव्हा हे युद्ध पांडवांतर्फेच व्हायला हवे. जरासंधाला तुल्यबळ असलेल्या भीमसेनांनी त्याच्याशी युद्ध करावे. हे द्वंद्वयुद्ध व्हावे, कारण सर्व सैन्यानिशी युद्ध झाल्यास खूप मोठी प्राणहानी होईल. कारण जरासंधामध्ये 10,000 हत्तींचे बळ आहे. त्याचे सैन्यही खूप मोठे आहे. शिवाय तो ब्राह्मण भक्त आहे. तो ब्राह्मण याचकांना कधीही रिक्त हस्ते पाठवत नाही. म्हणून युक्तीने भीमसेनाने ब्राह्मणाचा वेश घेऊन जरासंधाकडे द्वंद्वयुद्धाची भिक्षा मागावी. स्वयं श्रीकृष्ण तेथे उपस्थित असताना भीमसेनाचे मनोबलही वाढेल व जरासंधाचा पराभव तो करेल यात शंका नाही. आपण सर्वशक्तिमान, रूपरहित, कालस्वरूप आहात. विश्वाची निर्मिती आणि प्रलय आपल्या शक्तीने होतात. ब्रह्मदेव आणि शंकर हे केवळ निमित्त मात्र आहेत. तसेच जरासंधाच्या कैदेत खितपत पडलेले अनेक राजेही जरासंधाच्या पराभवानंतर मुक्त होतील. त्यांच्या राण्या तुम्हाला अनेक धन्यवाद देतील व तुमच्या गुणांचे गुणगान करणारी गीते पण गातील. जसे शंखचूडापासून तुम्ही गोपींना सोडवले, गजेंद्राला तुम्ही मुक्ती मिळवून दिली. इतकेच नाही तर कंसाच्या कचाट्यातून प्रत्यक्ष तुमच्या मात्या पित्यांची, आजोबांची व आमची सुटका झाल्यावर आम्ही तुमच्या लीलांचे गायन करतच असतो. तसे म्हणून हा राजसूय यज्ञ झालाच पाहिजे. तसे झाल्यासच जरासंधाचा वध होईल व त्यामुळे अनेक गोष्टी साध्य होतील. उद्धवाच्या या म्हणण्याला स्वयं नारद मुनींनी तर दुजोरा दिलाच, शिवाय यदुवंशातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींनी पण माना हलवल्या. श्रीकृष्णांनी सुद्धा ही गोष्ट मनापासून मान्य केली व पिता वसुदेव व इतर गुरुजनांची संमती घेऊन सेवकांना इंद्रप्रस्थाकडे जाण्याची तयारी करण्याची आज्ञा केली आणि लवकरच भगवंत आपले हत्ती, घोडे, पायदळ, रथ व प्रचंड सेना घेऊन इंद्रप्रस्थाकडे निघाले. त्यांच्याबरोबर रुक्मिणी व इतर राण्या पण निघाल्या. श्रीकृष्णांची सेना सूर्योदयाच्या वेळी अतिशय शोभून दिसत होती. त्यावेळी नारद मुनींनी
भगवान श्रीकृष्णांची दिव्य मूर्ती आपल्या हृदयात धारण केली व आकाशमार्गाने प्रस्थान ठोकले. इकडे मजल दर मजल करत श्रीकृष्ण व सर्व मंडळी इंद्रप्रस्थाजवळ पोहोचली. ही वार्ता समजल्याबरोबर आचार्य व युधिष्ठिर आपापल्या बंधूंबरोबर त्या सामान्य माणसांना दुर्मिळ असलेले दर्शन घेण्यासाठी व स्वागत करण्यासाठी नगराच्या बाहेर आले. त्यावेळी सर्व दूर मंगलगीते गायली जाऊ लागली, वाद्ये वाजू लागली, वेदमंत्र पठणांचे उच्च स्वर ऐकू येऊ लागले. धर्मराज युधिष्ठिर तर ऋषिकेशांचे स्वागत करायला आतुरच झाला होता. त्यांच्या दर्शनाने युधिष्ठिराचे हृदय अत्यंत स्नेहाने सद्गदित झाले व त्यांनी भगवंतांना आलिंगन दिले. त्यासर्षी युधिष्ठिराची सर्व पापे नष्ट झाली. तो त्या आलिंगनाने इतका रोमांचित झाला की त्याला माईक प्रपंचाचेही विस्मरण झाले. युधिष्ठिर राजानंतर भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव या सर्वांनीच प्रेमभावाने भगवंतांना आलिंगन दिले. त्यावेळी त्या सर्वांच्या नेत्रातून आनंद अश्रूंचा पूर वाहत होता. स्वतः भगवंतांनी ब्राह्मणांना व कुरुवंशातील वृद्धांना योग्यतेनुसार नमस्कार केला. तिथे हजर असलेल्या इतर देशांच्या राजांनी पण श्रीकृष्णांचा सन्मान केला. गंधर्व, नट, विदूषक इत्यादी मृदंग, शंख, नगारे, वीणा, ढोल आणि शिंगे वाजवून भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी नाचू लागले. सर्व नगर सुशोभित केलेले होते. पांडवांची वैभवशाली राजधानी पाहत भगवंत श्रीकृष्णांच्या सर्व राण्या आश्चर्यचकित होऊन पाहत होत्या. तेव्हा नगरातील स्त्रिया त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत होत्या. कुंतीने जेव्हा आपला त्रिभुवनपती भाचा श्रीकृष्ण यांना पाहिले तेव्हा तिचे हृदय प्रेमाने भरून आले. युधिष्ठिराने देवेश्वर भगवान श्रीकृष्णांना आनंदाने आपल्या राजमहालात आणले, पण त्या आनंदविभोर अवस्थेत तो श्रीकृष्णांची पूजा करायलाच विसरला. श्रीकृष्णांनी आत्या कुंतीला नमस्कार केला तेव्हा सुभद्रा व द्रौपदीने भगवंतांना नमस्कार केला व श्रीकृष्णांच्या राण्यांचा पण यथायोग्य सन्मान केला. सर्वजण काही दिवस इंद्रप्रस्थातच राहिले. तेव्हा श्रीकृष्ण व अर्जुन विहाराला जात. अर्जुनाच्या बरोबर राहून भगवंतांनी खांडववन देऊन अग्नीला तृप्त केले होते आणि मयासुराला वाचवले होते. याच मयासुराने पुढे युधिष्ठिराला एक दिव्य सभागृह करून दिले होते. हरिओम. 10वा अध्याय 72. या अध्यायामध्ये श्री शुकमुनी युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाबद्दल राजा परीक्षिताला सांगणार आहेत. ते म्हणाले, राजसभेत अनेक मुनी, ब्राह्मण, क्षत्रिय व पांडवांच्या कुळातील ज्येष्ठ नातलग व संबंधित आणि आपल्या सर्व कुटुंबियांसह युधिष्ठिर बसलेले असताना तो भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, यज्ञाचा राजा असलेले राजसूय यज्ञ करण्याची माझी इच्छा आहे. आपला आशीर्वाद असेल तरच हा संकल्प पूर्ण होऊ शकेल. कारण मी हे जाणून आहे की जे लोक आपली निरंतर सेवा करतात, ध्यान करतात, ते खरे पवित्र होत. आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण करता, पण अभक्तांना मात्र काहीच मिळू देत नाही. आपण सर्वांचे आत्मा, समदर्शी आणि आत्मानंदाचे साक्षात्कारित आहात. आपण स्वतः ब्रह्म आहात, पण आपल्या भक्तांना कल्पवृक्षाप्रमाणे फळं देता. तेव्हा श्रीकृष्णांनी युधिष्ठिराच्या विचारांची स्तुती केली व म्हणाले, राजसूय यज्ञ केल्याने सर्व लोकांमध्ये त्याच्या मंगलमय कीर्तीचा विस्तारच होईल. हा महायज्ञ सर्वच ऋषी, पितर, देवता व माझ्यासकट सगळ्यांनाच प्रिय आहे. पण त्यासाठी युधिष्ठिरा, तुला पृथ्वीवरील सर्व राजांना जिंकून पूर्ण पृथ्वी आपल्या ताब्यात घ्यावी लागेल. युधिष्ठिरासह त्याचे इतर 4 भाऊ लोकपालांच्या अंशापासूनच जन्मलेले असल्यामुळे युधिष्ठिराने त्यांनाच दिग्विजय करण्याची आज्ञा केली. युधिष्ठिराने आपल्या संयमी स्वभावाने प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंतांनाही जिंकून घेतले होते. आता त्याने सृंजयवंशी वीरांसह सहदेवाला दक्षिणेकडे, नकुलाला मत्स्यदेशीय वीरांसह पश्चिमेकडे
अर्जुनाला केकय देशीय वीरांसह उत्तरेकडे व भीमसेनाला मद्रदेशीय वीरांसह पूर्व दिशेकडे पाठवले. त्या वीरांनीही आपल्या सामर्थ्याने सर्व दिशांकडील राजांना जिंकले आणि युधिष्ठिराला यज्ञासाठी विपुल धन आणून दिले. पण अजूनही जरासंध मात्र अजिंक्यच राहिला होता. त्यामुळे युधिष्ठिर चिंतेत होता. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला उद्धवाने सांगितलेला उपाय सांगितला. त्यानुसार स्वतः श्रीकृष्ण, भीमसेन व अर्जुन ब्राह्मणांचा वेश घेऊन जरासंधाकडे गेले. त्या तिघांचा आवाज, त्यांचे रूप, त्यांच्या मनगटावर धनुष्याच्या दोरींचे पडलेले घट्टे ही सारी चिन्हे पाहून ते मुळात क्षत्रिय असल्याचे जरासंधाने ओळखले. पण त्यांना आधी कुठे पाहिले होते हे काही त्याला आठवेना. पण ब्राह्मणांना विनमुख पाठवणाऱ्यातला तो नव्हता. म्हणून त्याने त्यांची इच्छा विचारली. तेव्हा श्रीकृष्ण व ते दोघे पांडव यांनी आपली खरी ओळख दिली. जरासंधाने एकदा त्यांना शब्द दिला असल्या कारणाने तो ते मागतील ते दान तर करणारच होता. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः ब्राह्मणाचे रूप घेऊन असुरराज बलीचे सर्व ऐश्वर्य कसे हिरावून घेतले होते हे त्याला ज्ञात होते. इंद्राची राजलक्ष्मी पण त्यांनी याच रूपात बलीकडून काढून इंद्राला परत केली होती हेही त्याला आठवले. त्यावेळी बलीचे गुरु शुक्राचार्यांनी बलीला अडवण्याचा प्रयत्न केला होता. पण दिलेले वचन नेहमीच पूर्ण करणाऱ्या बलीने संपूर्ण पृथ्वीचे दान भगवंतांना दिले होते. मग त्याच्यासमोर जरासंध थोडीच काही मोठा होता. म्हणून त्याने होकार दिला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, या तिघांपैकी एकाशी तू द्वंद्वयुद्ध कर. त्याचे जरासंधाला फारच आश्चर्य वाटले. पण तो एक इतका सशक्त योद्धा होता की तो लगेच तयार झाला. पण श्रीकृष्णांना म्हणाला, तू तर माझ्या भीतीने मथुरा नगरी सोडून समुद्राच्या आश्रयाला गेला होतास. म्हणून तुझ्यासारख्या भित्रा माणसाशी मी नाही युद्ध करणार. अर्जुन माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, म्हणून मी त्याच्याशीही युद्ध नाही करणार. पण भीम सर्वच बाबतीत माझ्या बरोबरीचा आहे, म्हणून मी त्याच्याशी द्वंद्वयुद्ध नक्कीच करेन. असे म्हणून दोघांनाही मोठमोठ्या गदा देत व नगराच्या बाहेर ते गेले. दोघेही शक्तिशाली हत्तींप्रमाणे 27 दिवस युद्ध करीत राहिले. रात्री दोघे मित्रांप्रमाणे वागत व दिवस उजाडला की युद्ध सुरू करीत. शेवटी भीम श्रीकृष्णांना म्हणाला की जरासंधाला जिंकणे जरा कठीणच आहे. तेव्हा श्रीकृष्णांनी हातात एक फांदी घेतली व ती हातात उभी धरून मधोमध चिरली. भीमसेनाला ती खूण कळली व दुसऱ्या दिवशी युद्धाच्या वेळी जरासंधाचे पाय धरून त्याला जमिनीवर आपटले व त्याचा एक पाय आपल्या एका पायाने खाली दाबून धरून दुसरा पाय आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडला व एखादा हत्ती जशी झाडाची फांदी चिरतो त्याप्रमाणे जरासंधाच्या गुदद्वारापासून त्याला मधोमध चिरून काढले व लांबीत त्याचे 2 तुकडे केले. जरासंध याप्रमाणे मरण पावला. श्रीकृष्ण व अर्जुनाने भीमाला मिठी मारून त्याचा गौरव केला. जरासंधाचा पुत्र सहदेव याला मगधापती म्हणून श्रीकृष्णांनी अभिषेक केला व ज्या राजांना जरासंधाने कैदेत ठेवले होते त्यांची आधी मुक्तता केली. जरासंधाच्या जन्माचे रहस्य श्रीकृष्णांना माहीत होते, म्हणूनच त्याचा वध शक्य झाला. जरासंध जन्मला तोच 2 भागात, म्हणून त्याच्या आईने त्याला सरळ खिडकीतून बाहेर फेकून दिले होते. ते 2 भाग जरा नावाच्या राक्षसिणीला दिसले. तिने ते 2 भाग जोडून त्याला जीवदान दिले, म्हणून त्याचे नाव जरासंध पडले आणि त्याचा मृत्यू पण तसाच 2 भागात झाला. हरिओम. स्कंध 10 अध्याय 73. या अध्यायामध्ये शुकमुनी जरासंधाच्या कारागृहातून सोडवलेल्या राजांना भगवान कसा निरोप देतात व ते इंद्रप्रस्थाला कसे परततात याबद्दल राजा परीक्षिताला सांगत आहेत. शुकमुनी म्हणाले, जरासंधाने अगदी सहजपणे 20,800 राजांना जिंकून डोंगर दऱ्यांमध्ये ठेवले होते.
तिथून ते बाहेर आले तेव्हा त्यांची तिथे किती हालाखीची परिस्थिती होती हे त्यांच्या मळकट शरीरे व गलिच्छ वस्त्रे यावरूनच समजून आले. 20,800. त्याखेरीज ते भूक तहान याने व्याकुळ झाले होते. पण त्यांचे नशीब पहा किती जबरदस्त होते की त्या कैदेतून बाहेर पडल्या पडल्या त्यांना प्रत्यक्ष पितांबरधारी भगवान श्रीकृष्णांचेच दर्शन झाले. भगवंतांनी सुद्धा त्यावेळी चतुर्भुज रूप धारण करून उभे राहिले. त्यांच्या 4 हातांमध्ये शंख, चक्र, गदा व पद्म अतिशय शोभून दिसत होते. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह होते व कानांमध्ये मकराकृती कुंडले शोभून दिसत होती. गळ्यातील कौस्तुभमणी व वनमाला त्यांच्या सौंदर्यात भरच घालत होते. मस्तकावरील मुकुट त्यांच्या चेहऱ्याची शोभा वृद्धिंगत करीत होता. शिवाय त्यांच्या हातातील कडे, बाहूंमधील बाजूबंद व कमरेचा करदोटा पण शोभत होता. त्यांच्या या दर्शनाने कैदेतून सुटलेले सर्व राजे धावतच पुढे आले व त्यांनी भगवंतांच्या चरणांवर अक्षरशः साष्टांग दंडवत टाकला. त्याबरोबर त्यांचा इतके दिवसांचा शिणवटा तर नाहीसा झालाच झाला, शिवाय त्यांची सर्व पापेही नष्ट झाली. त्या राजांनी मधुसूदन श्रीकृष्णांची मनापासून स्तुती केली व त्यांचे रक्षण करण्याची विनंती केली. पृथ्वीवरील युद्धात माणसं मरतात याचे त्यांना वैषम्यही वाटत होते. यापुढे त्यांना फक्त भगवंतांचीच भक्ती करण्याची इच्छा राहिली होती. त्यांचे म्हणणे ऐकल्यावर श्रीहरी म्हणाले की त्यांची ही इच्छा तर ते पूर्ण करतीलच, शिवाय भगवंतांच्या ठाई त्यांची सुदृढ भक्तीच राहील. ते पुढे म्हणाले, शरीरादी उत्पन्न होणाऱ्या सर्वच गोष्टी नाश पावतात, म्हणून माणसाने आपल्या मनावर ताबा ठेवून यज्ञांमार्फत भगवंतांचे पूजन करावे. राजाने धर्माप्रमाणे प्रजेचे संरक्षण करावे. संसार धर्म पालन करीत असताना सुद्धा मनुष्याने आपले मन किंवा चित्त भगवंतांच्याच ठिकाणी लावावे व जीवनाचा रथ हाकावा. तरच मनुष्य शेवटी ब्रह्मस्वरूप भगवंतांना प्राप्त होतो. नंतर भगवान श्रीकृष्णांनी त्या राजांना स्नान करून चांगली वस्त्रे व अलंकार घालण्यामध्ये सांगितले व नंतर त्यांचा सन्मानही केला व सजवलेल्या रथांमधून त्यांची त्यांच्या देशांकडे पाठवणी केली. मग श्रीकृष्णांनी भीम व अर्जुनासह इंद्रप्रस्थाला प्रयाण केले. जरासंध मारला गेल्यामुळे युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञातील मोठाच अडथळा दूर झाला होता. त्याचा त्याला इतका आनंद झाला की त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू घळघळ वाहू लागले. त्याला बोलायला काही शब्दच सुचत नव्हते. हरिओम. स्कंध 10 अध्याय 74. ह्या अध्यायात आपण 2 गोष्टी बघणार आहोत. पहिली गोष्ट, युधिष्ठिराने यज्ञाच्या वेळेला, राजसूय यज्ञाच्या वेळेला भगवान श्रीकृष्णांची केलेली अग्रपूजा. आणि दुसरी गोष्ट आहे शिशुपालाचा उद्धार भगवंतांनी कसा केला. श्री शुकमुनी म्हणतात, एकमेव द्वितीय परब्रह्म परमात्मा श्रीकृष्णांच्या अनुमतीने यज्ञासाठी योग्य मुहूर्तावर अनेक वेदज्ञ ब्राह्मणांना ऋत्विज म्हणून व्यास, भारद्वाज, सुमंतू, गौतम, असित, वसिष्ठ, च्यवन, कण्व, मैत्रेय, कवश, त्रित, विश्वामित्र, वामदेव, सुमती, जैमिनी, क्रतु, पैल, पराशर, गर्ग, वैशंपायन, अथर्व, कश्यप, धौम्य, परशुराम, शुक्राचार्य, आसुरी, वित्तिहोत्र, मधुछंदा, वीरसेन व अकृतवर्ण यांना वरले. याशिवाय द्रोणाचार्य, भीष्म, कृपाचार्य, धृतराष्ट्र व त्याचे पुत्र आणि बुद्धिमान विदुर यांनाही आमंत्रित केलेले होते. युधिष्ठिराच्या निमंत्रणानुसार ब्रह्मदेव, शंकर, इंद्रादी लोकपाल व आपापल्या गणांसह सिद्ध आणि गंधर्व, विद्याधर, नाग, मुनी, यक्ष,
राक्षस, पक्षी, किन्नर, चारण, अनेक राजे राण्या सुद्धा तिथे निरनिराळ्या ठिकाणांहून आलेले होते. याशिवाय सर्व देशांचे राजे, त्यांचे मंत्री, सेवक तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे सर्व वर्णांचे लोक पण आले होते. ऋत्विजांनी सोन्याच्या नांगराने यज्ञभूमी नांगरून युधिष्ठिराला शास्त्रानुसार यज्ञाची दीक्षा दिली. देवांसारख्या तेजस्वी ऋत्विजांनी युधिष्ठिराकडून विधिवत राजसूय यज्ञ करवला. सोमरस काढण्याच्या दिवशी युधिष्ठिराने पूज्य याचक व सदस्पतींचे मनापासून विधिपूर्वक पूजन केले. राजसूय यज्ञात सर्वश्रेष्ठ सदस्याची अग्रपूजा करण्याची प्रथा आहे आणि अर्थातच तेथे श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ कोणीच नव्हते, कारण तेच देव, देश, काल, धन इत्यादी सर्व आहेत. हे विश्व त्यांचेच रूप आहे. सर्व यज्ञसुद्धा त्यांचेच रूपे आहेत. तसेच अग्नी, आहुती, मंत्र ही सुद्धा त्यांचीच रूपे आहेत. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग हे दोन्ही त्यांच्याच प्राप्तीसाठी आहेत. तेच एक अद्वितीय ब्रह्म आहेत. हे संपूर्ण जग त्यांचे स्वरूप आहे. ते अजन्मा असून स्वतःमध्ये स्वतःच विश्वाची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. सर्व जग त्यांच्या कृपेने अनेक प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान करून चारही पुरुषार्थाचे फळ प्राप्त करून घेते. त्यांची अग्रपूजा करण्याने चराचराच्या आत्म्याची पूजा होणार हे सर्वांना ठाऊक होते. आपण दिलेले अनंत व्हावे असे वाटत असेल तर चराचराचा अंतरात्मा भेदरहित, विकाररहित तसेच परिपूर्ण अशा भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा करावी असे मत सहदेवाने मांडले व सर्वांनीच त्याचे समर्थन केले. नंतर युधिष्ठिराने मोठ्या आनंदाने श्रीकृष्णांची यथासांग अग्रपूजा केली. पण इथेच तो पण आडवा आला. हे पाहून शिशुपालाला श्रीकृष्णांची झालेली अग्रपूजा पटली नव्हती. त्यांचे सहदेवाने केलेले इतके गुणगानही त्याला आवडले नाही व उठून उभे राहून त्याने आपला विरोध दर्शवला. त्याच्या मते सभेत असलेले ज्येष्ठ, तपस्वी, विद्वान, ज्ञानी, व्रतांचे पालन करते, ब्रह्मनिष्ठ, श्रेष्ठ ऋषी या सर्वांना डावलून एक गोपाळ कसा काय अग्रपूजेचा अधिकारी होऊ शकतो? त्याच्या वंशाला तर ययातीने शाप दिला असताना त्याला यज्ञाच्या पुराडाशाचा अधिकार कसा काय प्राप्त होऊ शकतो? इत्यादी गोष्टी शिशुपाल बोलला. खरे तर आता त्याचे सर्व पुण्य संपले होते. पापाचा घडा भरला होता. म्हणून त्याच्या तोंडून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांबद्दलचे असे अर्वाच्य शब्द निघत होते. भगवंतांची निंदा ऐकणे सभेतील प्रत्येकालाच असह्य झाले. बरेच जण शिशुपालाला शिव्या शाप देत तेथून बाहेर पडले आणि पांडव, मत्स्य, कैकेय, सृंजयवंशी राजे हातात शस्त्रे घेऊन शिशुपालाला मारण्यास सरसावले. त्यासरशी शिशुपालही आपली ढाल तलवार घेऊन लढण्यास सज्ज झाला. तेव्हा श्रीकृष्ण स्वतः उठून उभे राहिले व त्यांच्यावर चालून येणाऱ्या शिशुपालाचे मस्तक आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने उडवले. त्याबरोबर आकाशातून निखळून पडलेली उल्का जशी जमिनीत शिरते तसाच सगळ्यांच्या देखतच शिशुपालाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडून ती श्रीकृष्णांमध्ये प्रविष्ट झाली. माणसाच्या मनातील भावच माणसाचे मरणोत्तर भोग ठरवतो. शिशुपालाच्या मनात सतत 3 जन्म श्रीकृष्णांबद्दलचा वैरभाव असल्यामुळे तो सतत त्यांचाच विचार करायचा. म्हणूनच मृत्यूनंतर तो भगवत रूप झाला. शिशुपालाच्या मृत्यूनंतर राजसूय यज्ञ पूर्णत्वाला गेला. युधिष्ठिराने सर्व सदस्य, ऋत्विज इत्यादींना भरपूर दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान केला व शेवटी यज्ञानंतर करायचे ते अवभृत स्नान केले. सर्व पांडव बांधवांच्या विनंतीवरून भगवान श्रीकृष्ण काही महिने इंद्रप्रस्थातच राहिले व नंतर आपल्या आप्तस्वकीयांसोबत त्यांनी द्वारकेकडे प्रयाण केले. या यज्ञामुळे पांडवांकडे उज्ज्वल राज्यलक्ष्मीचा उत्कर्ष झाला, पण दुर्योधन मात्र त्यामुळे फार दुःखी झाला. हरिओम. 10वा अध्याय 75वा. या अध्यायामध्ये आपण
युधिष्ठिराने केलेल्या राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान हे बघणार आहोत. श्री शुकमुनी आता राजा परीक्षिताला सांगू लागले, राजसूय यज्ञामध्ये पांडव बंधूंनी वेगवेगळी सेवाकार्ये स्वीकारली होती. जसे भीमसेन भोजन प्रमुख होता, अर्जुन गुरुजनांची सेवा करीत होता, सहदेवाकडे अतिथींच्या सत्काराचे काम होते, तर नकुलाकडे वेगवेगळ्या सामग्री गोळा करण्याचे काम होते. द्रौपदी भोजन वाढण्याचे काम करीत होती आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अतिथींचे पाय धुण्याचे काम करीत होते. एवढेच नाही तर दुर्योधन या यज्ञात खजिनदार होता व उदार करणं दान देण्याचे काम करीत होता. याशिवाय इतर मित्र राजे पण निरनिराळ्या कामांसाठी झटत होते. यज्ञ समाप्तीनंतर युधिष्ठिराला पुढे करून मोठी दिव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी तर राजा युधिष्ठिर मूर्तिमंत राजसूय यज्ञच वाटत होता. सर्वत्र अतिशय आनंदी वातावरण होते. नंतर ऋत्विजांनी पत्नी संजय नावाचा एक याग व यज्ञांत स्नानासंबंधी कर्मे करवून द्रौपदीसह युधिष्ठिराकडून आचमन व संकल्प करवून गंगास्नान करवले. त्यानंतर सर्वच उपस्थितांनी गंगास्नान केले. या स्नानाने महापापीसुद्धा पापराशीतून ताबडतोब मुक्त होतात. नंतर सर्वजण धर्मराज युधिष्ठिराचा निरोप घेऊन आपापल्या निवासस्थानांकडे निघून गेले. आता मात्र दुर्योधनाच्या मनामध्ये युधिष्ठिराबद्दल अतिशय मत्सर जागृत झाला. त्याला कारणही तसेच घडले होते. राजसूय यज्ञाच्या वेळेला मय नावाच्या दानवाने पांडवांसाठी जे प्रासाद बनविले होते त्यात सर्व ऐश्वर एकवटले होते. मयाने त्या सभेत अशी काही किमया केली होती की दालनाच्या जमिनीला पाण्याचे सरोवर वाटायचे व पाण्याच्या पृष्ठभूमीला जमीन आहे असे वाटायचे. तिथेच एकदा दुर्योधन पाण्यात जमीन समजून आपटला होता. त्यामुळे तो फारच लज्जित तर झालाच होता, पण आतल्यात क्रोधाने जळत पण होता. त्यावेळी तर तो खालीमान घालून सभाभवनातून बाहेर पडून हस्तिनापूरला निघून गेला. पण या घटनेने धर्मराज मात्र काहीसा खिन्न झाला. पण श्रीकृष्ण मात्र गप्प बसले होते, कारण कोणत्याही प्रकारे त्यांना पृथ्वीचा भार हलका करायचाच होता. खरे तर त्यांनी नजर टाकल्यामुळेच दुर्योधनाला तो भ्रम झाला होता व तो आपटला होता. हरिओम. स्कंध 10 अध्याय 76. शाल्वाबरोबर झालेले यादवांचे युद्ध या अध्यायात आपण बघणार आहोत. आता श्री शुकमुनी राजा परीक्षिताला सांगू लागले की शिशुपालाचा मित्र शाल्व याला पण यादवांनी जरासंधाबरोबर युद्धात हरवले होते. पण तेव्हा शाल्वाने मोठ्या घमेंडीने संपूर्ण पृथ्वीवरून मी यादवांचे नाव पुसून टाकेन अशी प्रतिज्ञा केली होती. आणि ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्याने देवाधिदेव पशुपतींची आराधना सुरू केली होती. त्या काळात तो दिवसभर फक्त एक मुठभर धूळ खात होता. 1 वर्षाच्या साधनेनंतर भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले व त्यांनी शाल्वाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा शाल्वाने त्यांच्याकडे एक असे विमान मागितले की कुणालाही, अगदी देव, असुर, मनुष्य, नाग वा राक्षस यांना ते नष्ट करता येणार नाही. शाल्वाच्या इच्छेप्रमाणेच ते भ्रमण करेल व विशेष करून यदुवंशीयासाठी घातकारी असेल. भगवान शंकरांनी तथास्तु म्हणून मयदानवाकडून सौभ नावाचे विमान तयार करविले व ते शाल्वाला दिले. ते विमान म्हणजे एक नगरच होते. ते इतके अंधकारमय होते की ते पटकन कोणाच्या नजरेला पडत नसे. ते शाल्वाच्या आज्ञेप्रमाणेच चालेल. शाल्वाने आता ते विमान घेऊन द्वारकेवर आक्रमण केले. तेथील सर्व वास्तू, शिल्पे वगैरे तो उद्ध्वस्त करू लागला. शिवाय शस्त्रांचा मारासुद्धा चालू ठेवला. संपूर्ण द्वारकावासियांनी त्याने त्रस्त करून त्यांची सुखशांती नष्ट केली. परमयशस्वी वीर प्रद्युम्नाने जेव्हा प्रजेचे हे कष्ट पाहिले तेव्हा सर्वांना सांत्वना देऊन तो शाल्वावर चाल करून गेला. शाल्वाचे सैन्य व यादव यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. त्या युद्धाची
भीषणता इतकी तीव्र होती की ते पाहूनच लोकांच्या अंगावर शहारे येऊ लागले. प्रद्युम्नाने आपल्या दिव्य अस्त्रांनी शाल्वाच्या सर्व माया नष्ट केल्या. शिवाय त्याच्या सेनापतीला घायाळ केले, जखमी केले. शाल्वाला सुद्धा 100 बाण मारले. पण शाल्वाच्या मायावी विमानाला काही ताब्यात आणता येत नव्हते. पण शेवटी सूर्य आणि अग्नीप्रमाणे जळणाऱ्या प्रद्युम्नाच्या बाणांपुढे सौभ विमानही कमी पडू लागले. तसेच शाल्वही मूर्छायून पडला. त्याचे सैनिकही खूप जखमी झाले. पण रणभूमी सोडण्यास कुणीही तयार नव्हते. कारण त्यांनी विचार केला की मरण आले तर स्वर्ग मिळेल आणि जिवंत राहिलो तर विजय सन्मान मिळेल. युद्धामध्ये मरण येणे हे स्वर्गप्राप्तीसारखे असते अशी त्यांची श्रद्धा दृढ होती. हे युद्ध 27 दिवस चालले. अखेरीस शाल्वाच्या द्युमान नावाच्या बलवान मंत्र्याने झेप घेऊन पोलादी गदेने प्रद्युम्नाच्या छातीवर जोराने प्रहार केला. त्यामुळे तो जखमी झाला व त्याला मूर्छा आली. ते पाहून सारथी धर्मानुसार त्याला रणभूमीवरून सारथ्याने बाजूला नेले. 2 घटकांनंतर प्रद्युम्न जेव्हा पुन्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला वास्तुस्थिती कळली व त्याला खूप वाईट वाटले. रणभूमी सोडल्याचा कलंक आपल्याला लागेल हे खरे तर त्याच्या दुःखाचे मुख्य कारण होते. हरिओम. स्कंद 10 अध्याय 77. शाल्व राजाबरोबर झालेल्या युद्धामध्ये जखमी झाल्यामुळे प्रद्युम्नाच्या सारथ्याने त्याला रणभूमीवरून बाजूला नेले होते आणि जेव्हा 2 तासांनी तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला फार अपमानजनक वाटले की आपण रणभूमी सोडली. आजपर्यंत त्यांच्या वंशात कोणावरच हा कलंक लागला नव्हता. शिवाय पिता श्रीकृष्ण व काका बलराम यांचाही वाईट समज होऊ शकेल असे त्याला वाटले. तेव्हा त्याच्या सारथ्याने सांगितले की राजाचा जीव वाचवणे हे सारथ्याचे परम कर्तव्य व धर्म असतो. प्रद्युम्नाने पुन्हा उठून कवच चढवून धनुष्य हातात घेतले व सारथ्याला रथ द्युमानाकडेच नेण्यास सांगितले. द्युमानाचे तेव्हाही यादव सेनेची धूळदाण उडवणे चालूच होते. प्रद्युम्नाने एकाच वेळी 8 बाण सोडून द्युमान, त्याचा सारथी, रथ व घोडे या सगळ्यांना मारून टाकून त्याचा पराभव केला. इकडे प्रद्युम्नचे बंधू सात्यकी, चारुदेष्ण, साम तसेच अक्रूर, कृतवर्मा, भानुविंद, गद, शक, सारण इत्यादी वीरसुद्धा मोठा पराक्रम गाजवितच होते. यावेळी भगवान श्रीकृष्ण बलरामांसह राजसूय यज्ञासाठी इंद्रप्रस्थाला गेले होते. अचानक त्यांना मोठमोठे अपशकुन होऊ लागले. म्हणून पांडवांचा निरोप घेऊन त्यांनी द्वारकेकडे प्रयाण केले. द्वारकेला पोचताच नगराच्या रक्षणासाठी बलरामांना ठेवून स्वतः आपल्या रथावर स्वार होऊन रणभूमीकडे निघाले. तोपर्यंत शाल्वाची बहुतेक सेना नष्ट झालेली होती. प्रत्यक्ष श्रीकृष्णांना रणभूमीवर पाहिल्यावर शाल्वाने आधी त्यांच्या सारथ्यावर प्रचंड आवाज करणारी उल्केसारखी वेगवान व प्रकाशमान शक्ती टाकली. पण श्रीकृष्णांच्या बाणांनी तिचे शेकडो तुकडे केले. त्यानंतर शाल्वावर एकदम 16 बाण सोडले आणि विमानावर असंख्य बाण टाकून त्या विमानाला व्यापून टाकले. पण शाल्वही काही कमी पराक्रमी नव्हता. त्याने एक बाण श्रीकृष्णांच्या डाव्या हातावर इतका अचूक मारला की त्यांच्या हातातून त्यांचे धनुष्यबाण गळून पडले. ज्यामुळे शाल्वाची हिंमत वाढली व तो वल्गना करू लागला. तेव्हा भगवंतांनी त्याच्या खांद्यावर आपल्या गदेने इतक्या जोराचा प्रहार केला की तो रक्त चोकू लागला. आता शाल्वाने मायावी युद्ध सुरू केले. तेव्हा आधी गदेने शाल्वाचा हात उखडून टाकून मयदानवाने त्याला शिकवलेल्या माया युद्धाला थांबवण्यासाठी श्रीकृष्णांनी आपले सुदर्शन चक्र त्याच्यावर सोडून त्याचे किरीटकुंडल युक्त मस्तक धडापासून वेगळे केले. शाल्वाच्या पराभवानंतर आकाशात दुंदुभी वाजू लागल्या होत्या. हरिओम. स्कंध 10 अध्याय 78. या अध्यायामध्ये आपण दंतवक्र व विदुराचा उद्धार आणि तीर्थयात्रेमध्ये बलरामांकडून चुकून होणारा सुताचा वध हे बघणार आहोत. आता श्री शुकमुनी राजा परीक्षिताला सांगू लागले की शिशुपालाचा अजून एक मित्र होता. त्याचे नाव दंतवक्र. त्याने जेव्हा शिशुपालाच्या वधाचे वृत्त ऐकले
तेव्हा तो अत्यंत संतापला व हातात गदा घेऊन एकटाच पायीच युद्धभूमीवर येऊन धडकला. त्याच्या चालण्याने जमीन हादरत होती, एवढा तो शक्तिमान होता. त्याला असे येताना पाहून भगवान श्रीकृष्णांनी हातात गदा घेऊन रथातून खाली उडी मारली व त्याला अडवले. ते आपल्या शक्तीचा गर्व असलेल्या दंतवक्राने श्रीकृष्णांनाच डिवचले व त्यांच्या डोक्यावर गदेचा प्रहार करण्यास निघाला. खरं तर हा दंतवक्र श्रीकृष्णांचा आत्तेभाऊ होता. तेव्हा ज्या वेळेला दंतवक्राने श्रीकृष्णांच्याच डोक्यावर प्रहार करण्यासाठी हात उचलला, त्याच क्षणी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या कौमोदकी गदेने दंतवक्राच्या छातीवरच प्रहार केला. त्यामुळे दंतवक्राची छाती फुटली व तो निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळला. आणि आश्चर्य म्हणजे शिशुपालाच्या मृत्यूच्या वेळी जसे झाले होते तसेच दंतवक्राच्या पण मृत शरीरातून एक अत्यंत सूक्ष्म ज्योत बाहेर पडून त्वरेने श्रीकृष्णांमध्ये सामावून गेली. दंतवक्राच्या मृत्यूची बातमी कळल्याबरोबर त्याचा भाऊ विदुरथ अत्यंत क्रोधित होऊन हातात ढाल तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारायला धावला. ते पाहिल्याबरोबर श्रीकृष्णांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने त्याचे किरीटकुंडले असलेले डोके उडवले. अशा प्रकारे शाल्व व त्याचे विमान सौभ, दंतवक्र, विदुरथ इत्यादी रथी महारथींचा पराभव करून श्रीकृष्णांनी सुशोभित केलेल्या आपल्या द्वारकेत प्रवेश केला. इकडे हस्तिनापूर व इंद्रप्रस्थ येथे वेगळेच काही चालू होते. कौरव पांडवांशी युद्ध करण्याची तयारी करत होते. त्या युद्धात बलरामांनी मात्र तटस्थाची भूमिका घेण्याचे ठरवले व तीर्थयात्रेचा बहाणा करून ते द्वारकेतून बाहेरच पडले. आधी त्यांनी प्रभास क्षेत्री जाऊन स्नान व तर्पण केले. तेथे दान धर्म करून काही ब्राह्मणांसह ते सरस्वती नदीच्या उगमाकडे निघाले. ते अनुक्रमे पृथुदक, बिंदुसर, त्रितकूप, सुदर्शन तीर्थ, विशाल तीर्थ, ब्रह्मतीर्थ, चक्रतीर्थ आणि पूर्ववाहिनी सरस्वती नदी इत्यादी तीर्थक्षेत्री गेले. त्यानंतर यमुना तटावरील आणि गंगा तटावरील तीर्थे त्यांनी केली व त्या दिवसात जेथे खूप सारे ऋषी ज्ञानयज्ञ करीत होते त्या नैमिषारण्यात ते पोचले. सर्व ऋषींनी बलरामांचे स्वागत केले व त्यांच्याबरोबर आलेल्या ब्राह्मणांची पूजा पण केली. पण ऋषी स्वागत समारंभात गर्क असताना बलरामांच्या अचानक लक्षात आले की व्यासांचा शिष्य जो सूतपुत्र होता तो या पूर्ण कालावधीत बलरामांच्या स्वागतासाठी उठलाही नाही. व्यासमुनींच्या त्या शिष्याचे नाव होते रोमहर्षण. बलरामांना तो आपला अपमान वाटला व खूप क्रोधही आला. त्यांना तो रोमहर्षणचा ढोंगीपणा पण वाटला व जे लोक धार्मिकतेचे ढोंग करून धर्माचे पालन करीत नाहीत ते जास्तच पापी होत व अशांना कठोर शासन झालेच पाहिजे ही बलरामांची दृढ श्रद्धा होती. म्हणून त्यांनी रोमहर्षणला मृत्यूदंड देण्याचे ठरवले. अगदी मागचा पुढचा काहीही विचार न करता आश्रमातल्या एका दर्भाच्या टोकाने त्याच्यावर प्रहार केला. त्या सरशी तो बिचारा मरण पावला. ते पाहून सर्वच ऋषीगण हळहळले, कारण बलरामांनी खूप मोठा अनर्थ केला होता. रोमहर्षणच्या योग्यतेमुळे ऋषींनीच त्याला उच्चासन दिले होते व यज्ञसमाप्तीपर्यंत त्याला शारीरिक कष्टरहित आयुष्यही दिले होते. अजाणतेपणाने का होईना पण बलरामांच्या हातून ब्रह्महत्या झाली होती. त्यामुळे त्यांना प्रायश्चित्त घेणे आवश्यक होते. तेव्हा ऋषी म्हणाले, ज्यायोगे आपले शास्त्र, पराक्रम व याचा मृत्यूसुद्धा व्यर्थ जाण्यासाठी बलरामांनी काहीतरी प्रायश्चित्त घ्यायलाच पाहिजे. तेव्हा बलराम म्हणाले, वेदवचन असे सांगतो की पुत्राच्या रूपाने वडिलांचा आत्माच जन्म घेतो. म्हणून रोमहर्षणच्या जागी त्याचा मुलगा यज्ञात कथा सांगेल. तसेच त्याला दीर्घायुष्य, इंद्रियांची शक्ती व बल प्राप्त होईल. याखेरीज प्रायश्चित्त म्हणून बलरामांनी आणखीन काय करणे अपेक्षित आहे हेही त्यांनी ऋषींना विचारले. तेव्हा त्यांनी विघ्नात
यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या इल्वल दानवाचा पुत्र बल्वल याचा वध करण्याची विनंती केली. शिवाय पुढील 1 वर्षापर्यंत भारतवर्षाची प्रदक्षिणा केल्यास त्यांची पूर्ण शुद्धी होईल असेही सांगितले. हरिओम. स्कंध 10 अध्याय 79. या अध्यायामध्ये आपण एक तर बल्वल याचा उद्धार आणि बलरामांची तीर्थयात्रा या 2 गोष्टी बघणार आहोत. बलरामांनी यज्ञातील ज्येष्ठ लोकांनी सांगितल्याप्रमाणे भारतवर्षाची जी तीर्थयात्रा करणार होते ती जर लक्षपूर्वक पाहिली तर ही ठिकाणे आजही आपल्याला भारताच्या नकाशावर दिसतात. आता इथे शुकमुनी राजा परीक्षिताला सांगू लागले की ऋषींच्या यज्ञाचा पर्वकाळ सुरू होताच बल्वलाने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली. यज्ञशाळेत त्याने मलमूत्र इत्यादी अपवित्र वस्तू टाकल्या व नंतर स्वतः समोर आला. काळ्या कुट्ट शरीरावर तापलेल्या तांब्याप्रमाणे लालबुंद शेंडी आणि उग्र दाढीमिशा व भुवयांमुळे हा भयानक दिसणारा चेहरा अशा बल्वलाला पाहिल्याबरोबर बलरामांनी आपली शत्रुसेनेचा संहार करणारे मुसळ त्या दैत्यांचा नाश करणाऱ्या नांगराचे स्मरण केले. त्याबरोबर ती 2ही शस्त्रे तिथे आली. आकाशात संचार करणाऱ्या बल्वलाला बलरामांनी आपल्या नांगराच्या टोकाने ओढून घेऊन त्या ब्रह्मद्रोहीच्या डोक्यावर अत्यंत क्रोधाने मुसळाचा घाव घातला. त्याबरोबर एखादा पहाड खाली पडावा तसा तो बलाढ्य दानव आर्त किंकाळी फोडीत जमिनीवर कोसळला. त्याबरोबर सर्व मुनींनी बलरामांची स्तुती केली व कधीही व्यर्थ न जाणारे आशीर्वाद दिले आणि बलरामांना अभिषेक करून त्यांना दिव्य वस्त्रे व अलंकार अर्पण केले. यानंतर बलरामांनी भारतवर्षाच्या प्रदक्षिणेला सुरुवात केली. ते प्रथम कौशिकी नदीवर गेले, तिथे स्नान केले. तेथून शरयू नदी जिथे उगम पावते त्या सरोवरावर गेले. शरयू नदीच्या काठाने जात जात प्रयागावर पोचले व स्नान व तर्पण केले. तिथून पुलहाश्रमाला गेले. पुलहाश्रमाहून गंडकी, गोमती, विपाशा या नद्यांमध्ये स्नान करून पुढे शोणनद येथे गेले व तेथे स्नान करून पुढे गयेला जाऊन पोचले. गयेला त्यांनी स्नान करून पितृतर्पण केले व गंगासागर संगमावर जाऊन पोचले. नंतर महेंद्र पर्वतावर जाऊन परशुरामांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. पुढे ते सप्त गोदावरी, पेणा, पंपा, भीमरथी इत्यादी नद्यांपर्यंत पोचले. प्रत्येक नदीत ते स्नान करत होते व पुढे निघत होते. पुढे कार्तिक स्वामींच्या दर्शनाला ते दक्षिणेत गेले. नंतर महादेवांचे निवासस्थान असलेल्या शैल पर्वतावर पोचून तेथे त्यांचे दर्शन घेतले व पुढे द्रविड देशातील परमपुण्यमय अशा व्यंकटाचलावर जाऊन श्री व्यंकटेशाचे दर्शन घेतले. तेथून कामाक्षी, शिवकांची व विष्णुकांची करीत श्रेष्ठ अशा कावेरी नदीमध्ये स्नान केले व पुढे श्रीहरींचे निवासस्थान असलेल्या श्रीरंग क्षेत्री जाऊन पोचले. तेथून श्री विष्णूंचे क्षेत्र असलेल्या ऋषभ पर्वतावर गेले व पुढे ते दक्षिण मथुरा आणि महापापे नष्ट करणाऱ्या सेतुबंधाची त्यांनी यात्रा केली. येथे तर त्यांनी 10,000 गायी दान पण दिल्या. तेथून ते कृतमाला व ताम्रपर्णी नद्यांमध्ये स्नान केले व पुढे 7 कुलपर्वतांपैकी एक अशा मलय पर्वतावर जाऊन तेथे असलेल्या अगस्त्य मुनींना नमस्कार करून अभिवादन केले व त्यांचा आशीर्वाद व निरोप घेऊन ते सरळ दक्षिण समुद्रावर गेले. तेथे त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. यानंतर श्री विष्णूंचे स्थान असलेल्या अनंत शयनम क्षेत्री जाऊन तेथील पंचाप्सरस तीर्थामध्ये स्नान केले व येथेही यांनी 10,000 गायी दान केल्या. तेथून पुढे केरळ व त्रिगर्त देशांना जाऊन पुढे शंकराचे क्षेत्र असलेल्या गोकर्णाला आले. भगवान शंकर नेहमी तिथे विराजमान असतात हे त्यांना ठाऊक होते.
तेथून पुढे ते द्वीपांमध्ये वास करणाऱ्या आर्यादेवी पर्यंत पोचले व तिचे दर्शन घेतले. पुढे ते शूरपारक क्षेत्रात गेले. यानंतर तापी, पयोष्णी आणि निर्विघ्न्या अशा नद्यांपर्यंत पोहोचून तिथे स्नान करून पुढे ते दंडकारण्यात गेले. तेथे महिष्पती नगराजवळ वाहणाऱ्या नर्मदेवर गेले व तेथील मनुतीर्थात स्नान करून पुन्हा ते प्रभास क्षेत्री परतले. प्रभास क्षेत्री परतताच तेथील ब्राह्मणांकडून कौरव पांडवांमधील युद्धाची वार्ता बलरामांना कळली. एका परीने पृथ्वीवरील बराचसा भार कमी होतोय असेही त्यांना वाटले. तेव्हा ते रणभूमीवर गेले. तेथे त्या दिवशी भीमसेन व दुर्योधन यांचे गदायुद्ध चालू होते. ते थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना माहिती होते की भीमसेनामध्ये ताकद अधिक होती तर दुर्योधनामध्ये गदायुद्धाचे कौशल्य, त्यामुळे कोणाचाही पराभव होणार नाही म्हणून ते युद्ध थांबावे अशी त्यांची इच्छा होती. पण दोघांमधले वैर इतके वाढले होते की ते बलरामांचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा त्या दोघांचे प्रारब्ध त्यांचं त्यांनाच भोगू द्यावं असा विचार करून बलराम आधी द्वारकेला निघून गेले व तेथून पुन्हा नैमिषारण्यात गेले. तेथे त्यांनी अनेक प्रकारचे यज्ञ केले, ज्यासाठी तेथील ऋषींनी त्यांना मदत केली. खरे तर हे यज्ञ म्हणजे बलरामांचेच अंग होते. भगवान बलरामांनी तेथील ऋषींना विशुद्ध तत्त्वज्ञानांचा उपदेश केला, ज्यामुळे ते सर्वजण या संपूर्ण विश्वाला स्वतःमध्ये आणि स्वतःला सगळ्या विश्वात असल्याचा अनुभव घेऊ लागले. भगवान बलराम अनंत असून त्यांचे स्वरूप मनालाही न कळणारे आहे. त्यांनी मायेने शरीर धारण केले आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. हरिओम.